मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की MST CETमध्ये PCMच्या ग्रुपमध्ये ज्यांचे री एक्झाम होणार होते त्यांची आता लिस्ट लागली आहे। याच्यामध्ये किती लोकांचे नाव आहे, ते नाव कसं चेक करायचं, याची आपली एक्झाम कधी असणार आहे, हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्यांचं, या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। चला तर व्हिडिओमध्ये सुरुवात करू। आपण मागच्या वेळी एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता। MST CET 2025चे PCMचे विषय दिलेले, यांची परीक्षा रद्द झालेली, तो हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कोण यासाठी पात्र असणार आहे, कोणाकोणाच्या री एक्झाम होणार आहेत, तर याची लिस्ट लागलेली आहे। तर ती आता लिस्ट कशी बघायची, तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या गुगलवरती जायचं असेल, गुगल क्रोमवरती, तर CET सेल वगैरे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। तर तिथं त्यांनी एक मेसेज दिलेला आहे बघा, या ठिकाणी CET सेलनं अनाऊन्स केलेलं आहे बघा, या ठिकाणी लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर री एक्झामिनेशन MST CET PCM ग्रुप ऑन 5 मेला एक्झाम असणार आहे। तर ही लिस्ट कशी डाउनलोड करायची, तर या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, डाउनलोड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आपल्याला। या ठिकाणी डाउनलोड आपण करून घेतलेले ऑलरेडी फाईल, तर या ठिकाणी ही लिस्ट या ठिकाणी दिसते। तर या ठिकाणी किती जण पात्र आहेत या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो थोडंफार स्क्रॉल करून। तर या ठिकाणी लास्टच्या पेजवर घेतो, टोटल 27,837 लोकांना या ठिकाणी डबल एक्झाम द्यायची आहे। तर यामध्ये तुमचं नाव कसं चॉईस करायचं, तुमचं नाव यामध्ये आहे का नाही कसं सिलेक्ट करायचं पाहायचं, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी 2 पर्याय सांगतो तुमचं नाव शोधायचं। तर या ठिकाणी पहिली पर्याय आहे, जर तुम्ही हे जर गुगल क्रोम कम्प्युटरमध्ये वगैरे टाईप केलं तर असा कम्प्युटरमध्ये ही जर PDF ओपन केली असेल तर कम्प्युटर कंट्रोल F दाबायचं आहे, त्या ठिकाणी तुमचं नाव सर्च करायचं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसेल। तर दुसरा पर्याय, जर तुम्ही मोबाईलमध्ये ही जर PDF ओपन केली असेल तर ते कसे शोधायचे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। सर्वात पहिला आपण पहिल्या पेजवरती येऊ। तर या ठिकाणी जर तुमचं नाव एखाद्या 25 या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे बघा, या ठिकाणी अल्फाबेटिक प्रमाणे ॲप्लिकेशन नंबर आहेत। तर या ठिकाणी तुमचा जर ॲप्लिकेशन नंबर असा असेल, पहिल्यांदा 25 11 92 27, जर असा नंबर असेल 25 11 92 27, तर या ठिकाणी 25 92च्या नंबरवर द्यायचं, 25 11च्या नंबरवरती जायचं। या ठिकाणी अल्फाबेटिक नंबर आहेत त्यामुळे लगेच सापडतो या ठिकाणी नंबर 25 11, सॉरी मी काय 25 11 म्हटलं, सॉरी। या ठिकाणी आपण पुढचा नंबर चॉईस करू, 25 27 19 728, 25 27 19 728 हा नंबर शोधू आपण। खाली यायचं या ठिकाणी 25 27च्या नंबरवरती। तर तो या ठिकाणी तुमचा नंबर या ठिकाणी असेल तर या ठिकाणी लगेच शो होईल 25 27। जर आपल्या 25 11ची कॅटेगरी असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा। यानुसार कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपण नंबर शोधू, कारण 25 27 हा ॲप्लिकेशन नंबरमध्ये सिरियल नंबर नाही। तर या पद्धतीने तुम्ही सांगितल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नंबर शोधू शकता, नाहीतर डायरेक्ट तुम्ही जर PDF हे मोबाईल ॲडोब रीडरमध्ये जर ओपन केले असेल तर ते ॲडोब रीडरमध्ये सर्च करण्याचा ऑप्शन असतोच तिथं। त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका किंवा तुमचं नाव टाका, त्या नावानुसार तुम्हाला या ठिकाणी समजेल तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे की नाही ते। त्याच्यानंतर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, आपल्याला CETच्या या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता इथे ऑप्शन आहे बघा, CET एक्झामिनेशन पोर्टल, या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ईमेल ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आपला काही ईमेल ID पासवर्ड असेल तो ईमेल ID पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इन करून घ्या। या ठिकाणी लॉग इन करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीटचं ऑप्शन आहे, या हॉल तिकीटचा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी UG नेट दिसत आहे बघा, तर या ठिकाणी तुमचा हॉल तिकीटचा ऑप्शन येणार आहे, कारण आता मी जे ओपन केले आहे ती दुसऱ्यांची प्रोफाईल आहे, दुसऱ्या कॅन्डिडेटची, त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन दाखवत नाही। तर या ठिकाणी तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीटचा ऑप्शन येणार आहे। तर या ठिकाणी येऊन तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी एक्झाम आहे त्या ठिकाणी एक्झामला जायचं आहे। एक्झामच्या रिपोर्ट टाईमच्या अगोदर एक्झाम जायचे आहे, गेट क्लोजच्या टाईमच्या आधी, त्यानुसार एक्झामला जावं तुम्ही। एक्झामला जाताना तुमचे ID कार्ड असतील, ओरिजिनल डॉक्युमेंट्स सर्व घेऊन जा, तुम्हाला माहितीच आहे बाकीचे डॉक्युमेंट्स। तर या पद्धतीने हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या PCM विषय दिलेल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। आणि जास्त माहितीसाठी याची आता एक्झाम झाल्यानंतर याची रिझल्ट कधी लागणार, रिझल्ट लागल्यानंतर कॅप अलॉटमेंट कधी चालू होणार, कॅप राऊंड कधी चालू होणार, ॲडमिशन कधी चालू होणार, ती सर्व माहिती जर जाणून घ्यायची असेल त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।